वाघानंतर लांडग्यासाठी दाखल झाली तालुक्यात पहिल्यांदाच रेस्क्यू टीम। पिसाळलेला रहस्यमय लांडगा अजूनही गायब। ड्रोनच्या सहाय्याने वन विभागाची शोध मोहीम। गावकऱ्यांत उत्सुकता आणि भीती दोन्ही कायम। बार्शी आणि धाराशिवच्या परिसरात दहशत माजवणारा पिसाळलेला लांडगा अजूनही वन विभागाच्या हाती लागलेला नाही। गेल्या 5 दिवसांपासून वन विभागाचे प्रयत्न सुरू असून थेट ड्रोन उडवून सर्च ऑपरेशन राबवण्यात आले, मात्र लांडग्याचा पत्ता काही लागला नाही। दिनांक 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी रातंजण धामणगाव कुंटेवाडी परिसरात एका पिसाळलेल्या लांडग्याने काही ग्रामस्थांवर हल्ला करून भीतीचं सावट निर्माण केलं होतं। त्या घटनेनंतर वन विभागाने तात्काळ हालचाल करून परिसरात ग्रामस्थांसह फिरती घेत जनजागृती केली होती। वन परिमंडळ अधिकारी धनंजय शिदोडकर यांनी त्यावेळी सांगितले होते की हा लांडगा पिसाळलेला असल्याने काही दिवसात मृत पावेल, पण त्याचा मृतदेह भटक्या कुत्र्यांनी अथवा तरसांनी खाल्ल्यास तेही पिसाळण्याची शक्यता आहे। तसेच लांडगा मृत अवस्थेत आढळल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा असा इशाराही त्यांनी दिला होता। तर ग्रामस्थांना अशी माझी विनंती आणि आवाहन आहे की एक तर तो लांडगा पिसाळलेला आहे, तो काही खात पित नाही आहे, तो मरणार आहे। असा प्राणी अन्नपाणी वाचून तो मरून जातो। कारण मात्र 5 दिवस उलटूनही लांडग्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याने आज पुणे येथील रेस्क्यू टीमचे सदस्य नचिकेत अवधानी यांच्या उपस्थितीत मोठं सर्च ऑपरेशन करण्यात आलं। बार्शी तालुक्यात यापूर्वीच वाघाने आपले बस्तान मांडले आहे। या वाघाला पकडण्यासाठी यापूर्वी रेस्क्यू टीम आली होती, त्यानंतर पिसाळलेल्या लांडग्याला सर्च करण्यासाठी रेस्क्यू टीम दाखल झाली आहे। या मोहिमेत वन परिमंडळ अधिकारी धनंजय शिदोडकर, वनरक्षक सचिन पुरी वैराग, बालाजी धुमाळ पानगाव, परमेश्वर वाघमारे चिंचोली, तसेच पोलीस पाटील गणेश मासाळ, पोलीस पाटील जाधवाडी, स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाले। परिसरात ड्रोन उडवून काटेकोर शोध मोहीम राबवण्यात आली, परंतु लांडग्याचा मृतदेह अथवा जिवंत लांडगा कुठेही सापडला नाही। या पार्श्वभूमीवर वनपरिमंडळ अधिकारी धनंजय शिदोडकर यांनी पुन्हा ग्रामस्थांना आवाहन केले की लांडगा जिवंत किंवा मृत अवस्थेत आढळल्यास त्याला हात न लावता तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा। तसेच पूर्वीप्रमाणे सावधगिरी बाळगावी। हे सर्च ऑपरेशन उपवन संरक्षक कुलराज सिंग, सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती अलका करे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। वन विभागाने दाखवलेल्या तत्परतेमुळे ग्रामस्थात समाधानाचे वातावरण आहे, मात्र प्रश्न अद्याप तसाच आहे, तो लांडगा नेमका कुठे गेला।